नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की काव्या खूपच नाराज असते आणि काव्या खूप रडत असते. तेव्हा तिथे मानिनी येते आणि काव्या का रडते हे तिला कळतच नसतं. काव्या म्हणत असते, आज मी ताईशी खूप वाईट वागले, मला खूप वाईट वाटतंय, मी ताईशी कशीही बोलले आणि तिच्याशी मी चिडून बोलले, मला खूप वाईट वाटतंय. तेव्हा मानिनी म्हणते, अगं नंदिनी खूप समजूतदार आहे, तू नको काळजी करू, ती तुला नक्की समजून घेईल. आणि तू का बरं एवढी रडतेस, काय झालंय नक्की? तेव्हा काव्या म्हणते, काही नाही हो, मी तिला आज खूप 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 मी तिच्यावर चिडले, कशी पण तिला बोलले, तिच्या तोंडावर दरवाजा वगैरे बंद केले आणि ती एकदम घट्ट मिठी मारते मानिनीला काही कळतच नसतंय नक्की झालंय काय. काव्या आज एवढी रडते, मला बिलगते, नक्की काय झालं असेल हे मानिनीला कळतच नसतं. आणि तेवढ्यात बाहेरून आवाज येतो आणि इकडे मिथुन दादा किचनमध्ये गेलेले असतात वसुताईंना एक कोडं विचारायला, कारण की त्यांना एक शब्द कोडं सुटत नसतं. तेव्हा ते वसुताईंची खूप तारीफ करत असतात आणि म्हणत असतात, वसुताई तुम्ही खूप ब्रिलियंट आहात, कारण की तुम्हाला कुठलेही शब्द इझिली सुटतात. लास्ट टाइम पण तुम्ही मला एका शब्दाचं कोडं सोडून दिलेलं, तसं आता मला एक शब्द अडला आहे, तर मला पण एका शब्दाचं कोडं हे मला एकदा शब्द सांगा. तेव्हा वसुताई म्हणतात, अरे मिथुन, तू मस्का लावणं बंद कर, आधी काय आहे ते मला सांग, मी सांगते तुला. तेव्हा तो सांगतो आणि वसुताई त्याला त्याचा आन्सर देतात आणि कोडं सुटतं. तेव्हा मिथुन दादा म्हणतात की असं कट वगैरे काही संकट तर नाही येणार. त्यावेळेस वसुताईमध्ये असं काही नाही रे, तू नको काळजी करू, काही नाही होत, असं बोलल्यानंतर ते तिथून निघून जातात आणि म्हणतात, वसुताई तुम्ही खूपच ब्रिलियंट आहात. आणि इकडे वसुताई जरा चिंतेतच पडते आणि बघते तर काय, दूध फाटलेलं असतं. वसुताईला पण खरं असं वाटतं की खरंच काही संकट तर नाही येणार. असं बोलल्यानंतर वसुताई पण थोडी नाराज होते आणि तिला कळतच नाही, असं अचानक कसं काय झालं, खरंच काही संकट नाही येणार, म्हणून वसुताई पण थोडी अपसेट होते. आणि इकडे मानिनी काव्याला समजत असते की काही नाही होणार, तू काळजी नको करू, ती तुला आल्यावर माफ करेल वगैरे, असं सगळं ती समजत असेल. तेवढ्यात बाहेरून एक आवाज येतो की प्लीज डॉक्टर आलेत, बाहेर या. असं आल्याला तर सगळेजण हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये एवढं बघतात तर फक्त डॉक्टरच आलेले असतात. तेव्हा मानिनी म्हणते, काय झालं आहे, डॉक्टर कशाला आहेत? तेवढ्यात जीवा नंदिनीला हातात घेऊन आत येतो आणि तिला बघून सगळेजण शॉकच होतात. नक्की नंदिनीला झालंय काय, नंदिनी अशी कशी काय, कारण कोणालाच काहीच आयडिया नसते की झालं काय आहे. तेव्हा जीवा आणि पार्थ म्हणत असतात, प्लीज शांत बसा, तुम्हाला सगळं सांगतो, पहिलं डॉक्टरांना तिला चेक करू द्या. आणि डॉक्टर तिला चेक करतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ती एका ट्रॉमामध्ये गेलेली आहे, त्यामुळे ती बेशुद्ध आहे आणि मी तिला इंजेक्शन देते आणि तुला जेवण झाल्यानंतर गोळ्या द्या. असं बोलल्यानंतर घरचे सगळेजण शॉकच झालेले असतात की नंदिनीला काय झालं अचानक एकाएकी, नंदिनीची अशी परिस्थिती कशी काय. नंतर जीवा आणि हे सांगतात की नंदिनीवर हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला दीपकने केलेला आहे, तिच्यावर जीव घेणं हल्ला केलेला आहे. तेव्हा ते सगळे म्हणतात, आपण नंतर बोलू, पहिलं नंदिनीला आत घेऊन जा. जेव्हा तिला आत घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो. इकडे मानिनी विचारत असते की नक्की काय झालं आणि नंदिनीची अवस्था कशी काय झाली. तेव्हा पार्थ सांगतो की तिच्यावर जीव घेणं हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला दीपकने केलेला आहे. दीपकचं नाव ऐकताच वसू आत्या खूपच नाराज होते. हा दीपक आता कशाला आला आहे. आता वसू आत्याला खूपच भीती वाटत असते. आणि इकडं नंदिनीच्या रूममध्ये काव्या पण गेलेली असते आणि ती ताईच्या उशाशी बसून ताईशी बोलत असते, ताई सॉरी ग, मी तुझ्याशी अशी कधीच नाही वागणार, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले आहे, मी तुला वाटेल तसं बोलले आहे, इथून पुढे मी तुझ्याशी असं कधीच नाही वागणार आणि मी तुला कशीही बोलले याचं मला खूप खूप वाईट वाटते. हे सगळं ऐकून जीवालाही तिच्याशी कसंही बोललेलं आठवत असतो आणि जीवाही याच्यातनं रेस्टलेस होत असतो. आणि इकडे काव्या तिला म्हणत असते, तुला आठवतंय का गं, आपण लहानपणी एकदा खेळत होतो आपल्या गच्चीवर आणि तेव्हा तू पडली होती आणि तुला टाके पडले होते आणि तू बरी होत नव्हती, तेव्हा मी देवापुढे हात जोडून म्हणलेलं की माझ्या जाईला बरे कर, मी परत कधीच जिलबी खाणार नाही, असं मी तेव्हा बोललेले. आत्ता पण मी तसंच काहीसं करेल. तू जर बरी झाली मी इथून पुढे तू म्हणशील ती गोष्ट सोडेल, कायमची सोडेल, असं ती नंदिनीला म्हणत असते. पण नंदिनी बेशुद्ध असल्यामुळे नंदिनीला काही ऐकायला येत नसतं आणि ती नंदिनीला कंटिन्युअस हेच बोलत असते की ताई उठ ना गं, डोळे उघड ना, माझ्याकडे बघ ना. आणि पण ताई काही डोळेच उघडत नसते, त्यामुळे नंदिनी खूपच अपसेट होत असते. तेव्हा ती म्हणते
की तुला माझी शपथ आहे, आत्ताच्या आत्ता डोळे उघड नाही तर बघ. असं बोलल्यानंतर नंदिनीच्या हाताची थोडीफार हालचाल होते. थोडीफार हालचाल झाल्यानंतर काव्याला खूप बरं वाटतं आणि काव्या लगेचच जीवाला म्हणते, जीवा, नंदिनी ताईंनी थोडीशी हालचाल केली आहे हाताची. असं बोलल्यानंतर ती ती अजून बोलायला लागते की ताई काय झालं आहे तुम्हाला ऐकतेस ना. आणि काव्या अशी पूर्ण 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 रेसलेस झालेली असते आणि तेव्हाच नंदिनीचे डोळे नॉर्मली उघडतात आणि काव्या खूप खुश होते. ताई तुला बरं वाटतंय ना. असं बोलल्या काव्याच्या आणि जीवाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून नंदिनी पण हसते. आणि इकडे खाली तिच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे हे बघून घरचे खूप शॉक झालेले असतात. जीवघेणा हल्ला, आपण पोलीस केस केलीच पाहिजे असं लगेच मिथून काका म्हणतात. आणि झालेला सगळा प्रकार तो मानिली त्याच्या घरच्यांना सांगतो आणि हे सगळं ऐकून घरचे खूप शॉक होतात. आणि नंदिनीला कसा गळफास लावलेला, तिला मारायचीच तयारी केलेली, हे सगळं तो सांगतो. हे सगळं ऐकून मानिनी घरातले सगळे खूप शॉक होतात. आता नंदिनीचा जीव जाता जाता वाचलेला असतो हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे मिथून दादा म्हणतात, आपण आत्ताच्या आत्ता जाऊ आणि पोलीस कंप्लेंट करू चल. तेवढ्यात ते म्हणतात, थांबा आपण जाऊच, नो डाऊट आपण पोलीस स्टेशनला जाणारच आहोत, पण आता थोडं थांबा. असं बोलल्यानंतर इकडे नंदिनीला शुद्ध आलेली असते आणि इकडे आत्याला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता हा दीपक कशाला मरायला आलेला आहे, माझ्यावर सगळं हे प्रकरण शेकलं तर, असं आत्याला आता भीती वाटायला लागलेली असते. आणि इकडे नंदिनी शुद्धीवर आलेली असते आणि तेव्हा हे दोघं तिच्याशी बोलत असते. आणि तेव्हा काव्या तिला म्हणते, तू म्हणशील ते मी सगळे काडेबिडे सगळे पेल. तेव्हा जेव्हा आपण म्हणतो, मी पण अक्रोडची स्मूदी पेल, तू म्हणशील ते मी करेल, इथून पुढे मी कधी चिडणार नाही, रागवणार नाही, असं तुझ्याशी बोलणार नाही, असं ते दोघंही तिला सांगत असतात. आणि हे सगळं ऐकून नंदिनीला हसू येत असतं. आता पुढे काय होणार, तो दीपक परत हल्ला करेल का, या गोष्टींची ह्या सगळ्यांना चिंता लागून राहिलेली असते खरं तर. पण आता मी त्या दीपकला नाही सोडणार, असं तो बोलत असतो. आणि हे सगळे नंदिनीला सांगत असते की ताई, मी तुझं सगळं ऐकलं, इथून पुढे मी चिडणार नाही, तुझ्या मी तोंडावर दार बंद करणार नाही. असेही दोघेही ते आपल्या फॉल्ट ताईला सांगत असतात. आणि हे सगळं ऐकून नंदिनी खूपच खुश होत असते. तेवढ्यात घरातले सगळेच तिथे येतात आणि ते बोलतात, नंदिनी आता तुला बरं वाटते ना, तू हसतेस म्हणजेच तुला बरं वाटत असणार, आता तू छानपैकी आराम कर. नंदिनी तेवढ्यात आत्या म्हणते, आता तू बाहेर कुठेही जाऊ नको, फक्त आराम कर. असं सगळे बोलायला तर हो मानेनी पण म्हणते, हो फक्त तू आरामच करायचा, अजिबात आता इकडे तिकडे जायचं नाही. आणि तेवढ्यात मी तुम्हाला, अरे तू हसतेस म्हणजे सगळं छान आहे, बहीण उशाशी बसली, नवरा हाताशी बसले म्हणजे तू खुशच असणार, नो डाऊट, असं मिथून दादा म्हणतात. आणि इकडे आता जीवा म्हणत असतो की आज दीपकने त्याची हद्द पार केली. तेवढ्यात नंदिनी म्हणते, त्यांनी हद्द पार आत्ताच नाही, कधीच केली. मला रिक्षात भेटलेला माणूस आणि काव्यावर केलेला हल्ला हा एकच माणूस आहे. असं बोलल्यानंतर घरातले खूपच शॉक होतात. काव्यावर हल्ला कोणी केला, कधी केला, असे सगळे सांगितल्यानंतर सगळेच जण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आणि आता कळत नाही, घरात येऊन काव्यावर हल्ला केला पण आम्हाला कोणालाच घरातल्यांना कळलं नाही, असं सगळे प्रश्न घरातल्यांच्या मनात उभे राहिलेले असतात. मिथून दादा म्हणतात, मला कोणीच सांगितलं नाही घरात येऊन खाल्ला याला, आणि पोलीस कंप्लेंट पण नाही केली, असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं की माझ्यावर हल्ला झाला हे कोणालाही सांगू नका, कारण की मला घराच्या बाहेर जाऊन देणार नाही. असं सगळा झालेला किस्सा ह्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. पण आता नंदिनीवर हे सगळं प्रकरण शेकलेलं असतं, हे घरातल्यांच्या नजरेत आलेलं असतं. आणि तेवढ्यात मानिनीला ह्या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो. झालेला एवढा मोठा प्रकार आमच्यापासून लपवला, ह्या गोष्टीचं तिला खूप जास्त वाईट वाटत असतं. आणि हे सगळं आधी लपवल्यामुळे त्या माणसाची मजल वाढली आणि त्यांनी आज हा सगळं केलं, असं तिच्या डोक्यात आलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की जीवा, तू नंदिनीपाशी बस आणि तुम्ही सगळ्यांनी बाहेर चाला, तिला आराम करू. असं बोलून ती काव्याला पण बाहेर घेऊन जाते आणि काव्याला म्हणते, नक्की काय झालं होतं मला नीट सांग. तेव्हा काव्याला सांगत असते. तेव्हा मानिनी म्हणते की अगं ताईची आज जी अवस्था आहे ती काव्या तुझ्यामुळे आहे. त्यावेळेस जर तू गोष्टी लपवल्या नसत्या, त्या माणसाला जर आपण तेव्हाच्या तेव्हा शिक्षा दिली असती तर
आज हा प्रकरण झालंच नसतं. असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा जेव्हा इकडे नंदिनीशी छान बोलत असतो, पण झालेला सगळा प्रकार पाहून जीवा पण खूपच अपसेट झालेला असतो. आणि आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.